गरिबांच्या मुलाला शाळा शिकूनही आता भीकच मागायला लागणार आहे की काय? शाळा शिकून लोक विचार करतात की चांगला जॉबला लागेल किंवा जर हुशारच असेल तर सरकारी गव्हर्नमेंट जॉबला लागेल। त्यासाठी लोक यूपीएससी एमपीएससी करत असतात। 15 दिवसापूर्वीच नीट एक्झाम स्कॅम झाला, म्हणजे डॉक्टरच्या एक्झाम सेंटरवरती कॉपी पूर्ण झाला। त्याचबरोबर लगेचच 15 दिवसातच याचा निकाल अजून लागायचा आहे की सुप्रीम कोर्ट अजूनही त्याच्यावरती निर्णय देते की त्याचबरोबर यूपीएससीचा स्कॅम ही बाहेर पडतोय। हा जर खरंच स्कॅम असेल तर हा भारतातीलच नाही तर सगळ्या जगातील सगळ्यात मोठी एक्झाम ती म्हणजे आयएएस एक्झाम, यामध्ये जर स्कॅम होत असेल तर तुम्ही विचार करा की कोणताही सिस्टम गव्हर्नमेंटची एक्झाम ही आजकाल अशा गोष्टीमध्ये फसलेली आहे, सिस्टममध्ये अडकलेली आहे की गरिबांची मुलं जी शाळा शिकून पुढे जाण्याचा विचार करतायत ते सिस्टममध्येच अडकून पडतील आणि जे लोक हे स्कॅम करतायत हे लोक खुलेआम हा स्कॅम करून जनतेची लूट करतायत। लोक आयएएस बनून देशभक्ती करत असतात। देशभक्ती जर करायचीच असेल तर कोणीही देशभक्ती करू शकतो। एकमेकाला मदत करणे म्हणजे देशभक्ती असू शकते। रस्त्यावरती जाणाऱ्या येणाऱ्यांना मदत करणे म्हणजे देशभक्ती असू शकते। जर तुमच्याकडे 110 एकर शेती, 5-7 प्लॉट, फ्लॅट, त्याचबरोबर 900 ग्रॅम सोनं, डायमंड असेल तर तुम्ही कशाला आयएएस भरतीसाठी उतरता? आणि जर एवढी प्रॉपर्टी असेल तर तुम्ही देशभक्ती कुठूनही करू शकता। तर एवढी प्रॉपर्टी असूनही लोक स्कॅम करतात, घोटाळा करतात, यूपीएससी सारखी एक्झाम फेक बनवतात आणि स्वतः आयएएस बनतात। तर चला बघूया की कोण आहे ही एक्झाम, ही सिस्टम ही करप्ट आहे आणि एकमेव अशी व्यक्ती आहे की कंप्लीट सिस्टम आहे। याच्यावरती आता सरकारनं विचार करण्याची गरज आहे। पूजा खेडकर नाव हे 2-3 दिवस झालं संपूर्ण मीडियावरती न्यूजवरती सगळ्यात मोठं दिसतंय। ही सामान्य दिसणारी महिला ही सामान्य नसून एक आयएएस ऑफिसर आहे, आयएएस प्रोबेशनर ऑफिसर आहे, जिची आयएएस क्रॅक होऊन जिची फक्त ट्रेनिंग चालू होती आणि ती सध्या पुण्याच्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या ऑफिसमध्ये स्वतःचं ऑफिस चेंबर बनवून बसलेली ही पूजा खेडकर आता आयएएस ऑफिसर झालाय म्हटल्यानंतर ना त्याच्या डिमांड ही त्याच पद्धतीने असणार आहेत। प्रत्येकाला वाटतं की आपल्या गाडीवरती लाल दिवा असावा, म्हणजे लाल दिव्याची गाडी ही जी यूपीएससीचे ॲस्पिरंट असतात त्यांना लाल दिव्याच्या गाडीचं स्वप्न हे सगळ्यांना माहिती असतं। त्यामुळे कदाचित हे असूही शकतं की पूजा मॅडमना ही त्याची हाव होती, त्यांनी स्वतःच्या ऑडीवरती गव्हर्नमेंटच्या लाल दिव्याचा यूज केला, हा लाल दिवा लावला। त्याचबरोबर एवढंच नाही तर त्यांनी स्वतःच्या ऑडी गाडीला त्यांनी VIP नंबर मागवला जो की कॉन्ट्रॅक्ट थ्रू गेलता, गव्हर्नमेंटच्याच थ्रू। ह्या कदाचित डिमांड असू शकतात, पण याच बरोबर त्यांनी असंही काही काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती आज डाऊट आलेला आहे की त्यांनी पुण्याच्या डिस्ट्रिक्ट चेंबरमध्ये अजय मोरे यांच्या स्वतःच्या केबिनमधून त्यांना बाहेर काढलं आणि स्वतःची चेंबर त्यांनी तिथं बनवलं की सांगून की ही आयएएसची चेंबर आहे। आणि त्याचबरोबर त्यांनी स्वतःच्या बऱ्याचशा डिमांड ही त्यांच्या पुढे मांडल्या, जसं की स्वतःची नेम प्लेट, स्वतःची गाडी, स्वतःचा स्टाफ, त्याचबरोबर पेपर हेड, लेटर हेड, त्यानंतर अशा बऱ्याच गोष्टींच्या डिमांड या पूजा खेडेकर मॅडमनी आयुक्तांना केल्या। आता या डिमांड्स पूर्ण करणं हा ठीक आहे, या डिमांड कितीपर्यंत तरी पूर्ण होऊ शकतात, पण या डिमांडसाठी कुठून तरी दबाव येत होता पुणे डिस्ट्रिक्ट कलेक्टर यांच्यावरती। त्यामुळे हा सगळा विषय जगासमोर आज बाहेर आला। हे आहेत दिलीपराव खेडकर, हे आहेत पूजा खेडकरांचे वडील, जे की महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे अधिकारी आहेत, ऑफिसर आहेत। यांनी स्वतःच्या मुलीच्या डिमांडसाठी कलेक्टरवरती दबाव आणला। डायरेक्ट कलेक्टरनी हा विषय पीएमओच्या ऑफिसमध्ये मेन्शन केला आणि त्याच्यावरती आता सुप्रीम कोर्ट ही लक्ष घालत आहे। त्याचबरोबर पीएमओ ऑफिसमध्ये हा विषय गेल्यानंतर ना त्यांना अशा डिमांड कोण कंप्लीट करायला देते आणि कोण त्याच्यावरती ॲक्शन घेते हे पीएमओ ऑफिसनं रिपोर्ट मागितलेला आहे। आणि त्याचबरोबर आयएएस अधिकाऱ्यांचं जे ट्रेनिंग होतं म्हैसूरला, तिथूनही आता पूजा खेडेकर मॅडमना चौकशीसाठी बोलवलेलं आहे की तुम्ही असं काय केले की तुम्हाला तुमच्या घरच्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला जागा हवी आणि जागा अशी भेटते का, आणि तुम्हाला अशी जागा कोण दिली ट्रेनिंगसाठी की तुम्ही पुण्याच्याच असून पुण्याच्याच ट्रेनिंग हाऊसमध्ये तुम्हाला ट्रेनिंग भेटणार आयएएस
तर यासाठी त्यांना रूल ब्रेकिंगसाठी आता त्यांना म्हैसूरच्या IAS ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्सला त्यांना स्वतः चौकशीसाठी हजर राहायचं आहे। इथे बरेचसे गव्हर्नमेंटचे रूल ब्रेक केलेले आहेत। सगळ्यात पहिला ते म्हणजे कोणताही ऑफिसर स्वतःच्या जॉईनिंग वेळी तो कधीही घरच्या बेस लोकेशनला जॉईनिंग करू शकत नाही। दुसरी गोष्ट, तो कोणत्याही अधिकाऱ्यावरती दबाव टाकू शकत नाही जोपर्यंत त्याचं कंप्लीट जॉईनिंग होत नाही तोपर्यंत। तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी अजय मोरे यांच्या आयुक्तांच्या ऑफिसमध्ये जाऊन स्वतःचं चेंबर बनवलं, स्वतःचा स्टाफ मागवला, अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी तिथून मागवून घेतल्या। त्यामुळे संपूर्ण भारताचं लक्ष या पूजा खेडेकर मॅडमच्याकडे गेलं आणि त्याचबरोबर त्यांचं वडील म्हणजे दिलीपराव खेडेकर यांच्याकडेही गेलं। पण आता सगळ्यात मोठा प्रश्न येतोय की तो म्हणजे UPSC एक्झाम मध्ये असा स्कॅम होतोय का? कारण पूजा खेडेकर मॅडमनी फॉर्म भरलेला OBC कॅटेगरीमधून IAS ची एक्झाम त्यांनी OBC कॅटेगरीमधून दिलेली आणि त्याचबरोबर त्यांनी स्वतःच्या व्हिजन इलनेस डिसेबिलिटीज मधून अर्ज भरलेला आणि याचा अर्थ हा होतो की त्यांनी स्वतः OBC कॅटेगरीमधून फॉर्म भरूनही त्यांनी स्वतःच्या दृष्टीदोष आहे असंही मेन्शन केलेलं आणि कदाचित त्यामुळेच यांचं सिलेक्शन या कोट्यातून झालं असावं, डिसेबिलिटी कोट्यातून। या सिलेक्शन नंतर एक प्रोसेस असते ती म्हणजे व्हेरिफिकेशन प्रोसेस। आता ही व्हेरिफिकेशनसाठी पूजा खेडेकर मॅडमना दिल्लीला जायचं होतं। पूजा खेडेकर मॅडमना हे प्रूफ करायचं होतं की स्वतःच्या आई इलनेस बाबत, डिसेबिलिटी बाबत की खरंच त्यांना डोळ्याचा त्रास आहेत आणि कमी दिसत आहे आणि या कोट्यातून त्यांना ही जागा भेटलेली आहे। खरा स्कॅम इथं झालेला आहे। तर त्यांनी आत्तापर्यंत 2019 पासून 2024 पर्यंत 6 वेळा या व्हेरिफिकेशनसाठी हजर राहिलेल्या नाही आहेत। आजपर्यंत त्यांनी कधीही या आय व्हिजन ट्रीटमेंट म्हणजे आय व्हिजनच्या डिसेबिलिटीच्या व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी कधीही हजेरी लावलेली नाहीये आणि त्यामुळे सगळ्यात मोठा डाऊट यांच्यावरती हा येतोय की खरंच या डिसेबल आहेत का फक्त IAS पोस्ट मिळवण्यासाठी त्यांनी आय डिसेबिलिटी असण्याचा दावा केला आणि त्यातून त्यांना हे पोस्ट भेटली। अशा जर गोष्टी भारतात जर होत असतील, IAS सारखी UPSC सारखी जगातील सगळ्यात मोठी एक्झाम जर अशा पद्धतीने जर तोडण्यात येत असेल तर एखाद्या लहान सामान्य घरातील गरीब घरातील मुलांना जर सिस्टमवरती विश्वास ठेवायचा असेल तर कोणीही या सिस्टमवरती विश्वास ठेवू शकणार नाही। गरीब लहान मुलं जी अभ्यास करून स्टडी करून स्वतः 5-10 वर्ष घालवून या IAS एक्झामचा प्रिपरेशन करत असतात, तर अशा पद्धतीनं जर पैशांची घेवाणदेवाण होऊन जर अशा IASच्या पोस्ट जर या अशा स्कॅमद्वारे जर विकत जात असतील तर नक्कीच आज विचार करण्याची गोष्ट आहे की या सिस्टममध्ये नक्कीच काहीतरी घोळ असा आणला गेलेला आहे की अशा पद्धतीनं पैसा देऊन जर नीट एक्झाम स्कॅम करत असतील तर त्याच पद्धतीनं IAS एक्झाम ही कदाचित स्कॅम करत असतील। याकडे आज गव्हर्नमेंटनं स्वतः लक्ष घालणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्याचमुळं जर एकच पूजा खेडेकर असतील किंवा या अशा जर सिस्टमच बनलेला असेल की गव्हर्नमेंटनं हे लक्षात घेतलं पाहिजे की अशी एकच व्यक्ती आहे पूजा खेडेकर जी अशा या कोट्यातून अशा या सिस्टममधून आलेली आहे की अशा बरीचशी सिस्टमच आहे की ज्याच्यामधून असे IAS अधिकारी बाहेर पडत आहेत। गव्हर्नमेंटला आज हा सगळ्यात मोठा स्कॅम, हा जर UPSC स्कॅम असेल तर हा भारतातील सगळ्यात मोठा स्कॅम म्हणून बाहेर येऊ शकतो। तर गव्हर्नमेंटनं लवकरच याकडे लक्ष घातलं पाहिजे आणि त्याचबरोबर अशा गोष्टींना थारा न लागून देणं हे गव्हर्नमेंटचं सगळ्यात मोठं आज काम आहे। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। तोपर्यंत पुढल्या व्हिडिओमध्ये आपण भेटू। तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका।